अहिल्यानगरमधून बातमी आहे, कारण अहिल्यानगरमध्ये बिबट्याचे हल्ले काही थांबत नाहीयेत। खारेकर्जुनी गावामध्ये बिबट्यानं एका चिमुकलीवर हल्ला केलाय। रियांका सुनील पवार असं चिमुकलीचं नाव असून बिबट्यानं मुलीवर हल्ला करत तिला उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली। संध्याकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली। अद्याप या मुलीचा शोध लागलेला नाही। MIDC पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मुलीचा शोध घेतला जातोय। आम्ही कामावून आलो आणि इथे बसलो बाहेर। पोर स्वयंपाकाला घुसली घरात। तेव्हा लगेच ते बिबटे आला आणि लगेच त्याने हल्ला केला। किती वाजताची घटना आहे? 6:30 तास। तुम्ही गोंधळ वगैरे केला का? काय झालं? आरोड केला माग लगेच। मग ती पळाला ती बाहेर आली तशीच नेली इकडं त्या बिबट्याने। बिबट्याचा वावर किती दिवसापासून आहे? तुम्ही वन विभागाला सांगितलं होतं का? सविस्तर सांगितलं होतं, पण त्यांनी इकडे दुसरीकच लावला पिंजरा, इकडे नाही लावलं। कोणाची शेळ्या मेंढ्या असतील, पाळीव कुत्रे यांच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ला करून त्यांनी या ठिकाणी 2 महिन्यामध्ये दहशतीचं वातावरण तयार केलं होतं। परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवल्यानंतर त्यांनी सांगितले की एका परिसरात जर तो 8 ते 10 दिवस आढळला तरच आम्हाला त्या ठिकाणी पिंजरा लावता येतो किंवा त्याच्या पायाची ठशी पाहिजे, अशा परिसरात पिंजरा लावता येतो। त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी काय पिंजरा लावलेला नव्हता। टोटल 5 बिबटे आहेत, एक मादी, तिची 2 पिल्लं आणि 2 इतर बिबटे असे आहेत। तर या ठिकाणी एका पिंजऱ्यामध्ये काम होणं शक्य नाही। तर या ठिकाणी माझी विनंती आहे की या ठिकाणी कमीत कमी 3 ते 4 पिंजरे गावामध्ये लावण्यात यावेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।